वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो. आज तुमचा भाऊ पूर्ण वेगळ्या गेटअप मध्ये आहे. कारण माहितीच आहे तुम्हाला, आज संडे आहे. संडे मला तर मी बाहेर जाणार आहे. आता थंबनेल थंबनेल तर मी लावलेलंच आहेच, तर तुम्हाला थंबनेल बघून तर कळत असेल की मी चाललोय घरचे पोराला वगैरे घेऊन, आणि माझे जे साडू वगैरे आलेले आहेत त्यांना घेऊन सगळेजण आम्ही चाललोय सीझन मॉलला. तर थोडं सीझन मॉलमध्ये पोरं काहीतरी खेळत बसतात, आमचं काय नसतं, पण बघून राहणार. तर आजचा दिवस ह्याच्यातच फिरणार करण्यात, एन्जॉय करण्यातच जाणार आहे. तर आम्ही रेडी झालोय, उशीर झाला आम्हाला रेडी व्हायला. तर आमचं किट्टू बघा. किट्टू किट्टू कसं चाललंय गोंधळ. किट्टूचं गोंधळ काय कर. इकडे इकडे कुठं चालला तू? सीजन मोडला कशाला? खेळायला. खेळायला. सीझन मॉलला खेळायला चाललाय. खिलोना घेतो. खिलोना नाही घ्यायचं, फक्त खेळायचं. खिलोना तर तुझे या लागलेतच ना, ऑर्डर केलंय ना आपण. आणि ते एलिफंट एलिफंट कुठला? हाती हाती कुठला ते? रेड कलरचा. नाही. नो. तसं करतोय. हा तर चला मित्रांनो, आज रेडी झालेलं आहे. चला. आणि आमची आमची दीपूचं दीपूचं पण बघायचं का लुक तुम्हाला? दीपूचा बघा, आता दीपूचा लुक कसा आहे बघा. दीपू 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 पण रेडी झालेली आहे. हा. दीपू एकदम आउटफिट हिचा वेगळाच पूर्णपणे. ठीक आहे, चला. आणि माझं पण आउटफिट वेगळं आहे रोजचं आपलं. ते त्याला विसरायचं नाही, कारण ते आपली लक्ष्मी आहे. लक्ष्मी आहे, त्यावरच आपण आपलं घर चालतं, सगळं चालतं. चला आता फटाफट रेडी झालेलं, फटाफट निघतो आम्ही. आणि मी आज आपण आपली रिक्षा घेऊन जाणार नाही, आज आपण रिक्षा बुक करणार आहे. चला. थांब थांब, हो आमचा हिरो कसा तयार झाला, रेडी. कोडिंग देतोय लगेच. तर मला जर किती उशीर झाला. ओला, उबेर, रॅपिडो, भारत टॅक्सीस आहेत मी बुकिंग करत होतो, पण लय उशीर झाला. 15-20 मिनिट ट्राय केलो, कोणी सीझन मॉलचं बुकिंग घेणं नव्हतं. असं नका करू भावानो, आणि सोडा मी पण करतो. नाही ना, असतेच कोणीतरी आहे का नाही. परवा पण तुझा उशीर झाला ना, भूक होतच नाही ना. बुक होत नाही आहे लवकर. पण आता शेवटी माझ्याच नावाचं आहे काय, गणेश म्हणून आहे. त्याने रॅपिडोला बुकिंग एक्सेप्ट केलेलं आहे. आता आलोय आम्ही खाली, येत असेल तो. तू बघ ना तिथं आहे का, असेल तर घेऊन ये. आम्ही वारतोय सगळे. फायनली आलो आम्ही 15-20 मिनिटांनी. क्रियांश कुठं आला? सीजन मॉलला. काय करणार आता? खेळणार, डायरेक्ट खेळणार. खाणार नाही, काय नाही, खेळणार फक्त डायरेक्ट. चला आता इथं पोरं काय काय करतात, काय काय नाही ते बघूयात, त्यांचं बघू. तू काय करणार आहे? खेळणार आहे? आज संडे आहे ना, गर्दी असणार. संडे डायरेक्ट आम्ही फूड कोर्टला आलोय, दुसरीकडे नाही आहे. कारण ते माझ्या साडू ते इथंच आलेले आहेत, ते फूड कोर्टला कुठं बसतात बघायचं. ते बघून सांगतो कुठे आहेत काय की. कुठं बसले असेल ते. रियांश काय करतोय? मला बाबा 2-3 दिवस बसून बसून कंटाळा आला. नाही तसं जात होतं बाहेर, तर 2दा आम्ही बाहेर आलो ना त्याला. काय काय चालतं की चालू बंद. सगळं चालू, टॅक्स पार्टी चालू आहे तिकडे मस्त. कसं खाता आमच्या तिकडे काय काय ना आईस्क्रीम. खातलं. देखो काय खाय काय ते. टॅको टॅको. खाली असेल खाली. तर आता आम्ही इथून गळ्याला येस तर खाल्लो आम्ही.
सगळेजण गळ्याला असतो गळ्याचा बाहेर पडस तर खाल्ले जातं. आता बघू काहीतरी ऍक्टिव्हिटी करायचं आहे क्रियांशला. काहीतरी ऍक्टिव्हिटी करूया. खाली असेल तिथे. नको मला. तुला कोण दिलं? खावा खावा. काय आहे ते? हा दे. हा कर मी खाऊ घालतो तुला. सगळं तेच करेल. तू. इकडे इकडे. हा ते खेळायचं ना तुला ते. दिसतंय का तुला? ते गाडी दिसते का तुला? या बसायचं का तुला? त्या ट्रेन मध्ये बसवते ना. इकडे नाही. नाही सिंगल अजून एक आहे सिंगल पण आहे. ट्रेन चालू झालं. ऍक्टिव्हिटी मध्ये बसले. क्रियांश काय कर. कशात बसला तू? ट्रेन मध्ये बसला. पाच पूर्ण आहे. काय झालं? कितना होगा? कसं खेळतंय कसं चाललंय ते गोंधळ. मध्ये आपल्याकडे फायनली आम्ही बाहेर आलोय मित्रांनो. तर आता पाऊस बघू शकता. पाऊस पडू लागलाय सगळीकडे. तर पुन्हा कॉफी पिलो आम्ही निघालो बाहेर. आता इकडे ये ना. इकडे खाली जाऊ. येतो याच्या खाली इथे जागा असते ना. बुकिंग तर करू बाहेर वरून. आता परत आपल्या आता कसं करताय सगळं मग जाणार कसं आहे तुमचं? जाणार घरी तिला चल घरी उभी कुठं तिकडे जाते आणि परत येणे. पावसाचे काम असते ना. जाम झालं आता सगळं. तर मित्रांनो फायनली घरी आलेलं आहे आम्ही. तर आता बघतोय अवतार 2 मूवी बघू लागले पोरं सगळे. आणि क्रियांश पण बघू लागलाय. क्रियांश त्यामध्ये काय काय रे? फिश बघ कसली मोठी फिश आहे. बघ कसली मोठी आहे. तर आम्ही पूर्णपणे घरात इथं नियोजन केलेलं आहे. काय इथं काय काय बनतंय? आंब्याचा रस अजून झालं. तयारी झालं का? तोंडात घालं माझ्या. जेवणाची तयारी चालू आहे. बाहेर जायचं होतं पण आम्ही कॅन्सल केलं बाहेर जायचं. तर बाहेरचं तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की बाहेर काय चालू आहे कसं चालू आहे. तुकाराम मुंडेनं आपल्याला सगळ्याला बस करून ठेवलं आणि डोळे उघडले आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे. तर त्यामुळे बाहेर खाणं जास्तीत जास्त टाळा मित्रांनो. त्यामुळे आम्ही बाहेर खाणं टाळलेलं आहे. तर आता आम्ही घरातच खाणं. तर बघितलं एवढं म्हणजे पोरं एन्जॉय केले सगळं केलं. आम्ही पूर्ण सीझन ऑफ फिरून घेतलं सगळं झालं. पण एवढ्या सगळ्यामध्ये फक्त एक आज कळालं की छोटे छोटे ट्रिप कोणी उचलत नाहीत लवकर. आम्हाला इथून जातानाच तर किती 15-20 मिनिट लागले ट्रिप उचलायला. आणि जे लोकल मारतात त्यांच्यापर्यंत गेलं तर ते लगेच घेतात. आणि तिथून पण इकडे यायला 15-20 मिनिट लागले तरी कोणी रिसिव्ह केलं नाही. असा विषय झालेला. तर पाऊस तर काय मस्त जोर धरलेला आहे. बघू शकता नजारा कसली डेंजर झालेला आहे. पाऊस कंटिन्यू चालूच आहे. तर मग आज माझी पण सुट्टी झालीच. चला आमचं थोडस कार्यक्रम आहे. आम्ही कार्यक्रम करणार आहे थोडस म्हणजे बैठक असतंय थोडं घेऊन. मग जेवण बिवण करून हे परत हे हॉटेलला जाणार आहेत. आमचे ते साडू ते आलेले. आमची छोटीशी कोण काय बघायला लागली तू? गाणं ऐकायला डान्स करणार आहे. डान्सर आहे बरं का ही आमची छोटीशी डान्सर आहे. खूप छान डान्स करते तिनं. हा चला आता जेवण तयार राहतो तोवर आम्ही बसतो. ठीक आहे. हा येऊया फास्ट रायडर रायडर आमचं रायडर बघा आमचं कसं आहे. घरातच चाललंय. तर मित्रांनो जेवणासाठी आपल्याला भेटलेलं आहे शेंगा चटणी जे की सोलापूरचं फेमस आहे. आमटी आहे आणि भरलं वांग आहे आणि त्यामध्ये बॉईल असलेलं उरलेलं आहे जे की कार्यक्रम मध्ये झालेलं आपलं. आणि चपाती आहे. ठीक आहे. 265 265 जसं झालं जेवण 2615
काय काय म्हणले? जेवण कसं झालं? मस्त झालं होतं ते पण. वांग्याची भाजी एक नंबर झालं होतं. जेवण कशी घेतलं नाही ना? मी घेतलं ना थोडस आहे की घेतलं त्यात. ना? हा घेतलं ना? शेवट घेतलं की थोडं आहे ना जेवण म्हणजे दाखवलं मी वांग ते. हा का? पण त्यामध्ये तू फक्त आंब्याचा रस नाही दिली. अच्छा, आंब्याचा ठीक रस आहे. हा आमरस तेवढंच. काय दाखवायचं ते आमरस तुमच्या नव्हतं. आमरस नाही खाल्लं तू घेतला ना पिलू. हा मग ते सगळेजण तसंच घेतले होते. तर मित्रांनो तर विषय सगळं व्यवस्थित झालं. आमचं कार्यक्रम मस्त झालं. मस्त वांग्याची भाजी केली होती. माझ्या साडू ते सगळे मस्त पोट भरून जेवून जस्ट आता त्याने त्या हॉटेलला जिथं राहत होते अमिनवरच्या मागे हॉटेल आहे तिथं बुक केलं तिथं राहायला लागले ते त्याने. तर मग तिथं गेलेले ते जाऊन आता निघून आता 10 मिनिट झाले निघायला लागले ते. संध्याकाळचे 11 वाजले 11:15 वाजू लागले ते. 10 मिनिट झाले. त्यांनाही तेच प्रॉब्लेम आहे. त्याने तर कॅब केले कॅबला शायद त्यांना कम से कम एक 15 ते 20 मिनिट बुकिंग झालं नाही. शेवटी लास्टला एक बुकिंग झाली कन्फर्म झाली. मग आता ते निघालेत गेलेत. तर आजचा आमचा संडेचा व्लॉग. या पद्धतीचा व्लॉग होता. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, किलो. काही कमेंट असेल तर कमेंट करा. क्रियांश आमचं क्रियांश सारखं तोंड फुगवतंय रुसतंय नाही तर रुसला काय तो. ना काय काय अरे ना दीदी काय कुठे चालू गेली? असतं. अरे दीदी तिचा दात काढायला गेली ना? दात काढायला गेली ना. काय खाल्ली रे ती? काय काय खाल्ली? चॉकलेट खाल्ली ना, त्यामुळे दात खराब झाला ना. दात खराब आता होते. डॉक्टर ओरडतात ना तिला. तर आम्ही असंच आपलं सगळं आमचं फॅमिली ऐक ना प्रियांश फॅमिली विथ लाईफस्टाईल विथ रिक्षा विथ सगळं विथ आमचं सगळं जे काही आमचं म्हणजे काय म्हणतात त्याला जीवन हम्म. अजून काय म्हणतात त्याला लाईफ इंग्लिश मध्ये लाईफस्टाईल डेली रुटीन ह्या सगळे व्लॉग मी माझ्या युट्यूब चॅनलवरती टाकत असतो. तुम्हाला आमचं आवडत असेल तर लाईक करा फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक बाय आहे. बाय बाय करा. तर आता खूप उशीर झालेला आहे. उद्या संध्याकाळी लगेचच आम्हाला नाही म्हणजे मला आपल्याला उद्या परत प्रियांशला पण. प्रियांशला स्कूलला जायचंय आणि जायचं ना? मला जायचं आपल्या धंद्यावर. जायचं नाही, जायचं की नाही? धंद्यावर म्हणजे रिक्षा काढायचं आपल्याला. तर आता आम्ही लवकरच झोपणार आहे. झोप आता किती वेळा बोलतात. बडबड करायचं असतंय. मला आवडतं बोलायला. तर ठीक आहे चालूय. उशीर खूप झाले. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट. बाय बाय तू करा. म्हण क्रियास. पटकन भेटूया बोल, पटकन भेटूया. बोल. नाही भेटूया. नीट बोल नीट बोल. हा भेटूया. अरे बोल भाई तू बोल जल्दी मग से टेलिफोन बोल. कॅन्सल बोल पटकन. नाही नीट नीट बोल. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये म्हण. नाही हसत. नीट बोल. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड काय नाईट. करायचं? गुड नाईट. हसत हसत हसत. हा म्हण हसत. गुड ओके नाईट. चल.